नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 DRF या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका यावर आपण चर्चा करणार आहे. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे खूप महत्त्वाचं असतं, कारण येणाऱ्या परीक्षामध्ये आपण अभ्यास कसा करायचा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असणार आहे, प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारतात आणि प्रश्नपत्रिकेची जी काठिण्य पातळी असते ती कशी असते हे आपल्याला समजतं. तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका यावर चर्चा करणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका बघणार आहे आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022. थोडक्यात ही जी प्रश्नपत्रिका आहे ते 70 मार्काचं आहे. पूर्वी 70-30 चा पॅटर्न होता. आता आपल्याकडे सोलापूर विद्यापीठाच्या नवीन पॅटर्ननुसार 40-10 चा पॅटर्न आहे. त्यामुळे काय हरकत नाहीये, तरी आपल्याला मॅक्झिमम प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येतील. त्यासाठी आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघणार आहे. बघा, प्रश्न पहिला या ठिकाणी, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. एकूण 14 मार्क यायला आहेत. 14 प्रश्न असणार आहेत. एका मार्कासाठी एक प्रश्न असं या ठिकाणी पूर्वी 70-30 चा जो पॅटर्न होता त्यावेळेची प्रश्नपत्रिका आहे. आता मात्र तुम्हाला 8च MCQ विचारले जाणार आहेत. तरीही आपण मॅक्झिमम आपल्याला MCQ मिळतील याचा आपण यासाठी अभ्यास करूयात. बघा, पहिला प्रश्न जो आहे, कंपनी ही कायद्यानुसार स्थापन झालेली टिंबटिंब व्यक्ती होय. बघा ऑप्शन: नैसर्गिक, कृत्रिम, बेकायदेशीर आणि वरीलपैकी सर्व. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी ही कायद्यानुसार स्थापन होत असते आणि कायद्यानुसार स्थापन झाल्यामुळे ती एक कृत्रिम व्यक्ती यासारखं काम करतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृत्रिम व्यक्ती. ठीक आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल पर्सन असं म्हणतो कंपनीला, कारण त्याची एक स्वतंत्र नाममुद्रा असतं, स्वतंत्र सही असते, शिक्का असतं. त्यासाठी कंपनी ही एक कायदेशीर कृत्रिम व्यक्ती आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा, ग्राहक संरक्षण कायदा टिंबटिंब या साली संमत झाला. 1990, 1985, 1986 आणि 1999. हे जे प्रश्नपत्रिका आहे ते जुनी प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे त्यावेळेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 हे सिलेबस तेव्हा लागू झाला नव्हता. त्यामुळं या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याचं जो उत्तर आहे तो 1986 आहे. कारण पूर्वी ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो 1986 चा होता. आता नवीन जो ग्राहक संरक्षण कायदा आहे तो 2019 आहे. म्हणजे समजा तुम्हाला जर आता प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्ही 2019 हे लिहिणार आहे. ठीक आहे, सुधारित कायदा आहे तो 2019 चा आणि हा कायदा 20 जुलै 2020 पासून आपल्या संपूर्ण भारतामध्ये लागू झाला आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अधिनियम कधीचा आहे बघा? 1990, 1992, 1995 आणि 1998. बघा, भारतीय रोखे विनिमय मंडळ अधिनियम म्हणजे सेबी, ज्याला आपण सेबी असं म्हणतो. सेबी हा जो कायदा आहे हा कायदा 1992 चा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1992, ऑप्शन बी. जर समजा स्थापना विचारली असेल सेबी या संस्थेची तर स्थापना आहे 1988. 1988 ला स्थापना झाली आणि 1992 ला त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 4, ग्राहक संरक्षण कायदा हा टिंबटिंब यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आहे. साहजिकच आहे, नावामध्येच ग्राहक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ते ग्राहकांचं फसवणूक होऊ नये, ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचं रक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा लागू करण्यात आला आहे. पुढे बघा, माहिती तंत्रज्ञान कायदा टिंबटिंब या साली पारित झालेला आहे. ऑप्शन बघा 2000, 2001, 2002 आणि 2003. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, ज्याला आपण IT ऍक्ट असं म्हणतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. हा जो कायदा आहे तो 2000 साली सायबर गुन्हेगारी किंवा सायबर क्राईम जे ऑनलाईनच्या माध्यमातून केले जातात ते रोखण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी IT ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे. आणि हा जो कायदा आहे हा कायदा 2000 या साली लागू झाला आहे.
पुढे बघा, राष्ट्रीय आयोगाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. राष्ट्रीय आयोग म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, हा प्रश्न ग्राहक संरक्षण कायदा या टॉपिकवर आधारित आहे. दिल्ली, कानपूर, मुंबई आणि चेन्नई. राष्ट्रीय आयोगाचं मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. जर राज्य आयोगाचं विचारलं असेल तर मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, राज्य आयोगाचं मुंबई आणि राष्ट्रीय आयोगाचं जे मुख्य कार्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7. प्रतिभूतींची नोंदणी करणे टिंबटिंबचे कार्य आहे. आरबीआय, एसबीआय, सेबी आणि IRDA. ठीक आहे. बघा, यामध्ये आरबीआय हे बँकांसाठी काम करतं, एसबीआय ही स्वतः एक बँक आहे आणि IRDA हे इन्शुरन्स कंपन्यांसाठी काम करतं, नियमन करणारी संस्था आहे. तर प्रतिभूतींची नोंदणी करणे हे सेबीचं कार्य आहे. सेबी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, सेबी 1992 हा सेबीचा कायदा आहे आणि IRDA हे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण IRDA असं म्हणतो, याचा जो ऍक्ट आहे तो 1999चा आहे आणि याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. ठीक आहे. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 या साली स्थापना झाली आणि त्याचा जो ऍक्ट आहे आरबीआय ऍक्ट तो 1934चा आहे. लक्षात ठेवा, आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि IRDA याचं मुख्यालय येथे हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनेसाठी नियम, कायदे आणि उपकायदे होय. बघा, ऑप्शन माहितीपत्रक, नियमावली, घटनापत्रक आणि वरीलपैकी सर्व. यामध्ये स्पष्ट दिसतं बघा, नियम हा शब्द आहे. नियम, कायदे आणि उपकायदे म्हणजे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तो नियमावली, ऑप्शन क्रमांक सी. कंपनीच्या नियमावलीमध्ये कंपनीचे सर्व नियम असतात, कायदे आणि उपकायद्यांचा समावेश असतो. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9. कंपनीने भागांची विक्री करून उभे केलेले भांडवल म्हणजे टिंबटिंब होय. कर्ज रोखे, भांडवल, भाग भांडवल आणि वरीलपैकी सर्व. बघा, कंपनीने भागांची विक्री करून उभे केलेले भांडवल म्हणजे भाग भांडवल होय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भाग भांडवल. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10. माहितीपत्रक टिंबटिंब कंपनी प्रकाशित करू शकते. बघा, ऑप्शन खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, दोन्ही खाजगी व सार्वजनिक आणि सर्व कंपन्या. तर या सर्व कंपन्यांना हे बंधनकारक नाहीये, मात्र सार्वजनिक कंपनी जे आहे त्यांना मात्र हे बंधनकारक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे माहितीपत्रक हे सार्वजनिक कंपन्या प्रकाशित करू शकते. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी, सार्वजनिक कंपनी. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 11. सेबी म्हणजे टिंबटिंब अस्तित्व वारसा हक्क असलेली संयुक्त मंडळ होय. बघा, या ठिकाणी ऑप्शन ए चिरंतन किंवा कायमस्वरूपी, ऑप्शन बी कृत्रिम, सी तात्पुरते आणि डी वरीलपैकी सर्व. सेबी ही जी संस्था आहे ती कायद्यानुसार स्थापन झालेली आहे, म्हणून त्याचं जे अस्तित्व आहे ते चिरंतन आहे, कायमस्वरूपी अस्तित्व आहे. एखादा भागधारक मेला किंवा चेअरमनला काय झालं किंवा एखाद्या सदस्याला काय झालं तर सेबी संस्था बंद पडणारी नाहीये. म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चिरंतन अस्तित्व असणारी ही संस्था आहे. ठीक आहे, चिरंतन अस्तित्व असणारी ही संयुक्त मंडळ म्हणून कामकाज करते. पुढे बघा, व्यापाराचे अनुचित प्रकार, वस्तुता दोष, सेवेत न्यूनता इत्यादी बाबत तक्रारकर्त्याने केलेले लिखित आरोप म्हणजे, बघा लिखित आरोप म्हणजे काय, तक्रार. ऑप्शन बघू शकता तुम्ही, तक्रार, अर्ज, अपील वरीलपैकी सर्व. तर याचा प्रश्न या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तक्रार. ठीक आहे. पुढे बघा, 13वा प्रश्न आहे, कल्पनावर विचार करणे आणि ते अंमलात आणण्याच्या व्यवस्थेला टिंबटिंब म्हणतात. प्रवर्तन, नोंदणी, भांडवल उभारणी आणि वरीलपैकी सर्व. बघा, कंपनी स्थापना करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो कल्पना, म्हणजे आपल्याकडे एक आयडिया असणं आवश्यक आहे आणि मग आपण तेव्हाच ती कंपनी सुरू करू शकतो. तर यासाठी ही जी अवस्था असते त्याला म्हणतो आपण प्रवर्तन अवस्था. सुरुवातीची अवस्था म्हणजे प्रवर्तन अवस्था. कंपनी सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिली जी प्रक्रिया आहे, पहिला टप्पा जो आहे
तो म्हणजे प्रवर्तन अवस्था. ठीक आहे. त्याच्यावर काय केलं जातं, आपली जी कल्पना आहे ती कल्पना सत्यात उतरण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जाते. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14. सभेपुढे विषय मांडून व चर्चा होऊन तो पारित केल्यानंतर त्याचे रूपांतर टिंबटिंबमध्ये होते. ठराव, इतिवृत्त, अभिलेख आणि वरीलपैकी सर्व. तर बघा चर्चा होऊन पारित केल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते ठरावामध्ये होत असते. ठीक आहे. ठराव हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इतिवृत्त म्हणजे सभेमध्ये काय काय झालं सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिखित नोंद, ज्याला आपण इतिवृत्त असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला प्रश्न पहिला. आता बघा पुढे प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा जो आहे खालीलपैकी थोडक्यात टिपा लिहा. 14 मार्कासाठी हा प्रश्न होता. ही पूर्वीचा जुना सिलेबस आहे. जुना परीक्षा पॅटर्न आहे. आता आपला जो परीक्षा पॅटर्न आहे तो सोलापूर विद्यापीठाचा 40-10 चा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त प्रश्न बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे असतात पेपरला येऊ शकतात त्याची तुम्हाला आयडिया येईल. बघा माहितीपत्रक, त्यानंतर ग्राहकांचे हक्क. प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा पुन्हा 14 मार्कासाठी म्हणजे 7-7 मार्काला एक प्रश्न आहे. प्रश्न पहिला सायबर गुन्हे आणि प्रश्न दुसरा कंपनीची वैशिष्ट्ये. चौथा प्रश्न बघा परत 14 मार्कासाठी प्रश्न आहे. 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेत म्हणजे 7-7 मार्काला परत एक प्रश्न आहे या ठिकाणी. बघा सेबीचे अधिकार व कार्य स्पष्ट करा आणि प्रश्न दुसरा आहे तो घटनापत्रक व नियमावली यातील फरक. ठीक आहे. अभ्यासासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचे घटक. आणि पुढे एकच प्रश्न आहे प्रश्न 5व्या मध्ये, दोन्हीपैकी एक लिहायचा आहे आणि एक प्रश्न 14 मार्काला आहे. ग्राहक तक्रार निवारण माध्यमे स्पष्ट करा, ज्याच्यामध्ये जिल्हा मंच आहे, राज्य आयोग आहे आणि राष्ट्रीय आयोग आहे. आणि पुढे कंपनीचे प्रकार स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाचे बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 BRF या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यावर आपण चर्चा केली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.